कमळी ये ना ये बस. खूप छान दिसतेस आज. खरं तर या लग्नाला माझी मान्यता नव्हती. म्हणजे माझ्या मनासारखी मला हवी तशी सून तू नाहीयेस. मला असं कधीच वाटलं नव्हतं की तुझं आणि ऋषीचं लग्न व्हावं. मला कायमच तुझा राग आलाय. कायमच असं वाटायचं की तू संधी साधू आहेस. मुद्दाम माझ्या ऋषीला तुझ्या जाळ्यात अडकवलंस. नयनतारा मॅडम अजून लई बोला. खरं काय बी करून नकार द्या. मला तर कुठे लगीन करायचंय. येस नयनतारा आंटी, नाही करणार लग्न असं बोला प्लीज. पण हे सगळं माझं आधीचं म्हणणं होतं. तू आमच्या प्राजक्तासाठी जे काही केलंस ना ते मी कधीच नाही विसरू शकत. मी कायम त्या बाबतीत तुझी ऋणी असेल. पुढे जाऊन कॉलेजमध्ये तू GS झालीस. इतके चांगले चांगले निर्णय घेतलेस. आय वॉज रिअली इम्प्रेस्ड. आणि हळूहळू तुझ्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलत गेला ग. आणि काही काळाने हे कळलं की इतकी वर्ष अन्नपूर्णाताई ज्या नातीची वाट बघतायत ती त्यांची मोठी नात तू आहेस. आणि मग तर माझं मत पूर्णच बदललं. कारण जी मुलगी अन्नपूर्णाताईंची नात आहे ती वाईट कशी असेल. माझा अन्नपूर्णाताईंवर पूर्ण विश्वास आहे. आणि त्या विश्वासामुळेच मी हा निर्णय घेतला. तुला स्वीकारलं. फक्त कमळी तुला थोडं बदलावं लागेल. मी सांगेन शिकवेन तसं वागावं लागेल. हे बघ, मी तुझ्या शिक्षणाच्या विरोधात अजिबात नाहीये. तू शिक, हवं तितकं शिक, खूप मोठी हो. तुझं स्वप्न आहे की तू ज्या गावातून आली आहेस तिथल्या मुलामुलींकरता तुला शाळा कॉलेज बांधायची. तुझ्या या स्वप्नाला मी सुद्धा माझा हातभार लावेन. माझा फुल सपोर्ट आहे तुला. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव. माझा विश्वासघात कधी नको करू.